मदन भाऊंचा जो 2009 साली पराभव झाला दंगलीच्यामुळे, तो कलंक आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना धुवून काढायचा आहे. आणि नसेल तर आम्ही आमची उमेदवारी ठेवणार आणि अपक्ष उमेदवारी लढवणार. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांची आम्ही कालच भेट घेतली आणि माझ्याबरोबर अजित सूर्यवंशी, संतोष पाटील, प्रशांत पाटील तसेच कैयूम पटवेगार सुद्धा आमचे कार्यकर्ते होते आणि आम्ही आमची उमेदवारीची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि सांगलीची उमेदवारी ही निश्चित आम्हाला द्यावी असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे. आणि नानाभाऊंनीसुद्धा आम्हाला चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे आणि कामाला लागा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि सांगलीची उमेदवारी ही अजून निश्चित झालेली नाही, योग्य वेळी आम्ही योग्य उमेदवार तुम्हाला देऊ असं सांगितलं आहे. मदन भाऊंचा जो 2009 साली पराभव झाला दंगलीच्यामुळे, तो कलंक आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना धुवून काढायचा आहे. त्यामुळे आम्ही ही निश्चितच ही उमेदवारी माझी राहील. नाही, आम्ही पक्षाकडे मागणी केलेलीच आहे आणि पक्ष नक्कीच आमचा विचार करेल, कारण महिलांना उमेदवारी देण्याचं काँग्रेसचं धोरण आहे. त्यामुळे पक्ष निश्चित आमचा विचार करेल आणि माझी उमेदवारी ही जरी पक्ष देईलच, आम्ही शेवटपर्यंत पक्षाची वाट बघू आणि नसेल तर आम्ही आमची उमेदवारी ठेवणार आणि अपक्ष उमेदवारी लढवणार.